पातूर तालुक्यातील आलेगाव गावंडगाव येथील शासकीय आश्रमशाळा कागदावरच चौकशीची मागणी। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील गावंडगाव आणि आलेगाव येथील शासकीय आश्रमशाळेचा कारभार कागदावरच दिसत असून विद्यार्थ्यांची संख्या देखील अतिशय कमी असल्याचं निदर्शनास येत आहे। शासनाकडून मिळत असलेल्या अनुदानाचा या ठिकाणी गैरवापर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। शासनाच्या नियमानुसार या अनुदानित शासकीय आश्रमशाळा केवळ कागदावरच दिसत असून संस्था चालकाचे खिसे भरले जात असल्याचं समजतंय। प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील आलेगाव इथं श्री दलपत नाईक आश्रमशाळा आणि गावंडगाव येथील सुधाकरराव नाईक या नावानं आश्रमशाळा कार्यरत आहेत। परंतु या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाही। आलेल्या फंडाचा गैरवापर केला जात असल्याचं चित्र आहे। या दोन्ही आश्रमशाळा श्री रामसिंग जाधव यांच्या असल्याचं समजतंय। या दोन्ही आश्रमशाळेवर जबाबदार असलेले अधीक्षक सुद्धा हजर राहत नसल्याची माहिती आहे। सर्व कारभार वाऱ्यावर असून याकडे संबंधित अधिकारी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप देखील गावकरी यांनी केलाय। राजकीय लोकांच्या आशीर्वादामुळे आणि संबंधित इतर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं हा नंगानाच सुरू असल्याचं समजतंय। त्यामुळे थेट पुणे येथील कार्यालयाने या दोन्ही आश्रमशाळांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।